प्रांजल खेवलकर यांची ससून रुग्णालयात काल वैद्यकीय चाचणी झालेली आहे। प्राथमिक अहवाल ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिलाय। आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं की नव्हतं याचा अंतिम अहवाल 6 दिवसांनंतर मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पोलिसांना टिप मिळाल्यानंतर पुण्यातल्या खराडी भागातील एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी रेड मारली आणि त्या ठिकाणी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली। वेगवेगळे अंमली पदार्थ देखील त्यांच्यासोबत होते, परंतु नंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी सन्माननीय एकनाथरावजी खडसे यांचे जावई देखील होते। परंतु ही गोष्ट निश्चितच योग्य नाही, याच्यावर चिंतन होणे अतिशय आवश्यक आहे। त्याच्यावर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, परंतु पोलिसांनी अतिशय कार्यक्षमतेने त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांना टिप मिळत असे अशा पद्धतीच्या याच्या आधी इतिहासात देखील त्यांनी धाड टाकून अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना अटक केलेली आहे। संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो। अजूनही रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर, म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून। एवढा वॉच जर पेहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले। बरं, एवढा वॉच जर त्या पेहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती। 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं आणि ते अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर। साधीसुधी रेड नक्कीच नाहीये। खडसे गेले काही दिवस गिरीश महाजनांविरुद्ध बोलतायत म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस लावून काय केलं त्यांचं त्यांना माहिती। आता प्रांजल खेवलकर यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, पण हे ज्या पद्धतीने झालंय, जी नावं आली, अगदी काही लोकांना अटक केली, त्यातलं एकच नाव लीक होणं, त्याला रेव्ह पार्टी म्हणणं। खरं रेव्ह पार्टी म्हणजे शेकडोनी लोक असतात, साऊंड असतो, डान्स असतो आणि मग त्यात ड्रग्ज आणि दारू असली तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणं। मला असं वाटतं की हे राजकीय षडयंत्र आहे।